अंधभक्तांनो, बघा, देशाचे शेठजी काय म्हणतात मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. एकीकडे भाजप एनडीए देशाला आत्मनिर्भर, शब्द महत्त्वाचा आहे, आत्मनिर्भर करण्यासाठी झटत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि डावे या मोहिमेची चेष्टा करत आहेत. या पक्षांनी देशाला वर्षानुवर्षे परदेशांवर अवलंबून ठेवले. आता युद्धजन्य परिस्थितीतही हे लोक आणि त्यांची यंत्रणा अफवा पसरून देशात भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत. मी जनतेला आवाहन करतो की काँग्रेस आणि डाव्यांच्या अशा अफवांपासून सावधान व सतर्क रहा. आदरणीय शेठजी. मला कळत नाही की कधी कधी माणसानं स्वतःचा चेहरा आरशात जर बघितला तर आपल्याला सुद्धा काहीतरी वाटेल की मी नक्की काय करतो आणि काय बोलतो. अहो, अफवांवरच तुम्ही 12 वर्ष सत्तेत आहात, प्रत्यक्षात काय केलं? आणि उरला मुद्दा की आत्ता युद्धजन्य परिस्थितीचा, तर ही युद्धजन्य परिस्थिती जगातल्या काही सनकी नेत्यांमुळे आलेली आहे. आता त्या सनकी नेत्यांचे कुठे व्हिडिओ आले, नागडे नुगडे, कुणी कुठं लहान पोरींसोबत काय गैरकृत्य केलं, कुठं लहान लेकरांचं मांस खाल्लं कुणी, ह्या अशा वेगवेगळ्या भयानक कृत्यांमुळं स्वतःचे काळे कारनामे दाबून ठेवण्यासाठी कुठंतरी युद्धजन्य परिस्थिती निर्माण करायची आणि जगाचं लक्ष डायव्हर्ट करायचं, हे जगातल्या काही ठराविक नेत्यांना चांगलं माहीत आहे. आणि हे युद्ध जरी संपलं तरी जोपर्यंत ही पृथ्वी तलावरती मनुष्यजात जिवंत आहे तोपर्यंत एप्स्टीन फाईलमध्ये कुणी कुणी जाऊन मौज मजा केली आणि तिथं लहान लेकरांच्या शरीराशी, त्यांच्या आत्म्याशी, त्यांच्या जीवाशी खेळले, हे लवकरच बाहेर येईल. आणि ज्यांनी कुणी अखंड देशसेवेस वाहून घेतला असेल त्यांचीसुद्धा अखंड देशसेवा अशी जर ज्यावेळेस चव्हाट्यावर बाहेर येईल त्यावेळेस लोक स्वतःचं पायथान घेऊन त्यांच्या मागं नक्कीच पळतील अशी मला अपेक्षा आहे. आणि उरला मुद्दा की काँग्रेस आणि डावे राजकारण करतात का, तर शेठजी, तुम्ही स्वतःच्या एकदा आरशात डोकून बघा आणि आपला पाठीमागचा इतिहास बघा, आपल्या ज्या पक्षाचा इतिहास बघा. आपण संकटातच नाही, दुःखात सुद्धा संधी शोधलेली आहे आणि देशाची वाट लावलेली आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे बोलणं म्हणजे कुठंतरी भारतातल्या लोकांनी तुमच्या ह्या बोलण्यावरती हसण्यासारखं आहे, एवढं मला वाटतं.